नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. माझे नाव मारुती रामदास आगविले, हां येठवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. हां तर दादा आज आपण आपल्या या फरशीच्या प्लॉटमध्ये आले बरोबर. हो, हो. तर मला सांगा दादा, ही जी फरशी आहे हां. तर ही व्हरायटी कोणती आहे दादा फरशीची? व्हरायटी. हां मोरलेडा व्हरायटी बरोबर. तर फरशी या पिकासाठी साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झाला म्हणजे? 45-50 दिवसाचा प्लॉट. हां म्हणजे 45 ते 50 दिवसाचा प्लॉट आता कंप्लीट झाला आहे बरोबर. हो. तर फरशी या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत हो. त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम पोटॅश, प्रोम आणि कृषी मॅक्स हो. हे तुम्ही काय केलेलं आहे, ज्या पिरियडला आपण फरशीला खाली जे बेसल डोस भरतो हो. बेडमध्ये बरोबर, तर त्या पिरियडला तुम्ही ती आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं ती खाली भरलेली आहेत बेडमध्ये बरोबर. हो. हां बरोबर. तर मला सांगा, ज्या पिरियडला आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं फरशी या पिकासाठी तुम्ही जी वापरली हो. तर दादा तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले? या खतांचा फुटवा बिटवा भरपूर भेटते खते टाकल्यामुळं. हां आणि फुलकळी भरपूर आहे. हां आणि म्हणजे खालून झाड एकदम भरगच्च भरलेली फुलकळी. बरोबर. हो. आता जर दादा प्रत्यक्षात जर पाहिलं ना तर डायरेक्ट आहे ना खालून खोडातून आहे ना एकदम जबरदस्त असा आहे ना फुटवा आहे झाडाला बरोबर. फुटवा आहे आणि फुलकळी आहे. हा बरोबर. हो. जमिनीलगत तर फुटवा आहेच आहे. हो. पण आता जर प्रत्यक्षात पाहिलं तर हे बघा आता सेटिंग पण व्हायला सुरुवात झालेली. हे बघा आता फुलांचं शेंगात रूपांतर झालेलं आहे बरोबर. आणि डायरेक्ट खोडातून तर डायरेक्ट झाडाच्या शेंड्यापर्यंत जर पाहिलं तर भरपूर प्रमाणात आहे ना फुलकळी बरोबर. हे बघा ना फार शेंडा तर ड्रॉपिंग तर नाहीच आहे. आणि महत्वाचं आहे ना एकदम रुंद आणि फ्रेश पत्ती, कोणत्याही प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा प्लॉटवर अटॅक दिसत नाही. आणि महत्वाचं काय झालेलं आहे का आता आपण तुमची मग त्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये व्हिडिओ घेतलेली आहे बरोबर. त्या टोमॅटो पिकासाठी तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत वापरली बरोबर. तर हे आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना झाडाची ग्रेनरी जर पाहिली तर एकदम रुंद आणि फ्रेश पत्ती, म्हणजे कोणत्याही प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा प्लॉटवर अटॅक दिसत नाही बरोबर. तर मला एक सांगा, आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत ही वापरून तुम्ही समाधानी आहात? आम्ही समाधानी आहे खत वापरून. हा इतर शेतकऱ्यांना तुमचे जे आपले ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतांबद्दल काय सल्ला असेल? का हे ऑर्गॅनिक दाणेदार खते आहे ना, याचा रिझल्ट खूप चांगला आहे. हा. आणि शेतकऱ्यांनी हे रासायनिक खते कॉस्टली जातात ना, हा. याचं बजेट जरा जास्त होतं ना, बरोबर त्याच्यामुळे हे याचे रिझल्ट पण चांगले आणि बजेट पण मापात आहे याचं. बरोबर. म्हणजे आता तुम्ही प्रत्यक्षात तुमच्या पाहुण्यांना आधी तुम्ही पाहुण्यांनी वापरले कोणते आंबे आपले आंबेगावान जुन्नर तालुक्यातले बरोबर. जुन्नर तालुक्यातले. मग त्यांचा रिझल्ट पाहिल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या वावरात स्वतः प्रयोग केलेला आहे, स्वतः वापरून पाहिलेली बरोबर. आणि तुम्ही स्वतः रिझल्ट घेतलेला आहे बरोबर. तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ही वापरून तुम्ही समाधानी आहात? हो. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.